फिटनेस, आपल्या फिजिकल फिटनेससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडहिंग्लज. आजचा दिवस हा यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसा दिवशी ज्या यशवंतरावांनं या आगलावे चव्हाण कुटुंबावर एवढे अलोट उपकार केले आणि राजकारणाच्या एका झंझावाटातून बाहेर पडून मला एक आदेश दिला, या ग्रामीण भागामध्ये शिक्षण, आरोग्य आणि शेती या विभागात तू काम कर. याच्यातच आपल्या बहुजन समाजाचं आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं भलं आहे. इतर गोष्टी तू जर करत बसलास तर हा समाज जसा आहे तसाच राहील. त्याला शिक्षण मिळणार नाही, त्याला आरोग्य मिळणार नाही. हा संदेश घेऊन या आमच्या कुटुंबियानं आणि याच्यामध्ये मोलाची भर पडली. माझे मुलं, माझ्या सुनबाई आणि माझ्या थोरल्या या सुनेनं तर कळस गाठला की संबंध महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील 42,000 ऑपरेशन बायकांची केली. हा एक विक्रम आहे आणि हे यशवंतराव चव्हाणांचं मला दिलेलं हे वरदान आहे असं मी समजतो आणि परत साहेबांची आठवण करून त्यांना अभिवादन करतो. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये आज सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांनी आपला पदभार ग्रहण केला. यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्मदिन आहे. हे म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं आहे. ताई, त्या व्यक्तीनं नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर ह्या देशात मोठं नाव केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य आज या निमित्तानं आठवतंय की ते म्हणाले होते की सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते, वर्चस्व गाजवण्यासाठी नसते. मला वाटतं त्या वाक्यानंच आपण आता सुरुवात करूया आपल्या सर्व कामकाजाची. आणि दुसरं एक महत्वाचं त्यांचं वाक्य होतं की जो विकास जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाही तो विकास हा अपूर्ण आहे. ही दोन ब्रीद वाक्य अमर मला वाटते आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहेत. आणि त्याच विचाराने आजपर्यंत गडहिंग्लज हा मतदारसंघ, हा तालुका चाललेला आहे. योग्य हातात ही जबाबदारी आपण सगळ्यांनी सोपवलेली आहे. आदरणीय मुश्रीफ साहेबांचा उल्लेख इथं करणं गरजेचं आहे, कारण या निवडणुकीत आदरणीय मुश्रीफ साहेब माझ्या आणि राजेश दादा पाटील साहेबांच्या पाठीशी ताकदीनं उभारले. आणि म्हणूनच एक अतिशय उल्लेखनीय यश म्हणजे ज्याची चर्चा नुसत्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झाली की ह्या आपल्या मतदारसंघातून आपले 10 पैकी 8 सदस्य निवडून आलेले आहेत पंचायत समितीला. जिल्हा परिषदेला 9 पैकी 7 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. असा एक प्रचंड मोठा विश्वास जनतेनं आपल्या सर्वांवर दाखवलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. विकास व्हायचा असेल तर हा जगन्नाथाचा रथ आहे, कुपेकर साहेब म्हणायचे. पण त्या जगन्नाथाच्या रथाला 2 चाकं असतात. एक जसे लोकप्रतिनिधी असतात तसं चाक बीडीओ साहेब, दुसरं प्रशासन हे असतं. आणि दोन्ही जर एका दिशेनं चालली तर कुठेही विकास खुंटत नाही. मतभेद हे निवडणुकीपुरते ठेवावेत, मनभेद कधी असू नयेत. आणि त्याचाच आज आपल्याला साक्षात्कार इथं झालाय. आज जरी विरोधी याच्यातून निवडून आले असतील तर हे दोन्ही सदस्य तेवढ्याच प्रेमाने ताई तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज इथं उपस्थित आहेत. हीच खरी लोकशाही आहे जी आपण इथून पुढे जिवंत ठेवायची आहे. येणाऱ्या काळात ताई आपल्या सर्वांना, तुम्हाला दोघांना आणि या प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी राजेशदादा पाटील साहेब, मी आणि इथं जमलेली सर्वच मंडळी ताकदीने तुमच्या पाठीशी उभारणार. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, स्वर्गीय नरसिंह गुरुनाथ पाटील असतील, या 2 दिग्गज नेते मंडळींनी चंदगड आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून कशा तऱ्हेने कार्य करायचं असतं याची शिकवण तुम्हाला आणि आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की निवडून आलेले सर्व नूतन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वसामान्यांच्या अडीअडचणी असतील, ज्या योजना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतात, त्या गरीबातल्या गरीब माणसांच्या पर्यंत कशा तऱ्हेनं पोहोचवता येईल, राजकारण बाजूला ठेवून मला वाटतं हे काम करणं तुम्ही आणि आम्ही सर्वांची ही आज काळाची गरज आहे. जनतेनं जो काही विश्वास दाखवलेला आहे मतदारसंदर्भात त्यावेळी पूर्ण पात्र आहे आणि ज्या आमच्या नेत्यांनी मला विश्वास देऊन जे पद दिले प्रश्नपत्राचं ते पूर्ण मी व्यवस्थित सगळ्यांच्या दृष्टीने काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जनतेने भरभरून यश दिलेले आहे आणि त्या यशाचे हे म्हणून आज सभापती व उपसभापती यांची निवड झालेली आहे. त्या निवडीला सरपंच संघटनेमार्फत सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी शुभेच्छा देतो. 20 वर्षांनी पेशंट माझ्याकडे आला तरी माझं नाव लक्षात असतं आणि तिनं जरी अपूर्ण हिस्ट्री दिली तरी तिच्या आयुष्यामध्ये काय घडले हे पूर्ण हिस्ट्री सहित मी तिला सांगते की तुझं हे घडलं होतं, तू हे मला सांगितलं नाहीस पण माझ्या लक्षात सगळं आहे. तसं आय थिंक 2-3 महिन्यामध्ये मला सगळं पाठ होईल. कार्यालय प्रवेश तुम्ही सर्वांनी करून दिलेला आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे. ताईंनी परवाच सांगितलं की रथाचं दुसरं चाक आलेलं आहे, त्यामुळे त्या रथानं आता भरधाव धाव घ्यायची आहे. नाट्यक साहेबांनी सांगितलं की त्यांनी मला कुटुंब प्रमुख करून टाकलेलं आहे, त्यामुळे माझीही जबाबदारी वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं कार्यभार सगळ्यांनी आपण मिळून, मी एकटीच नाही, माझ्याबरोबर निवडून आलेले सर्व सदस्य, आपण सर्व मिळून काम करायचं आहे आणि तालुक्याचा विकास करायचा आहे. मुश्रीफ साहेबांच्याकडून आपल्याला जितका जास्तीत जास्त निधी आपल्या तालुक्यापर्यंत आणता येईल तेवढा आणून आपण काम करायचं आहे. मला काय करायचं आहे हा माझा मास्टर प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे आणि तो प्लॅन कसा मला अंमलात आणता येईल आणि त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत कसं जनतेसाठी काम करता येईल आणि प्रत्येक मतदाराच्या मताचे उपकार आम्ही आयुष्यभर कधीच फेडू शकत नाही, पण जितकं त्यातून आम्हाला समाजासाठी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.